तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुढीपाडव्या निमित्ताने आपण इथे तास धरलेला आहे आणि तास मागे चालूच आहे। गुढीपाडवा म्हणजे काय असं जर सांगायचं म्हणलं तर खऱ्या अर्थाने भावनो शेतीला सुरुवात करणारा दिवस म्हणजे गुढीपाडवा। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता पाठीमागे तास चालू आहे आणि गुढीपाडव्याचा अजून काही खरा अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील ते मामा आहेत आपले, आणि त्यांना आपण विचारूया गुढीपाडव्यानिमित्त बरंच काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील। मामा गुढीपाडव्याचं सांगा। तर शेतकरी बांधवांनी या ठिकाणी मामा आहे तिथे विचारूया मामाला। मामा गुढीपाडवा म्हणजे काय आणि गुढीपाडव्या निमित्ताने तुम्ही शेतामध्ये काय करता? आता नवीन साल आजपासून लागलेले आहे। आता आज तास केलं म्हणते, आता नवीन वर्षाला आम्हाला सुरुवात झाली। उदीम करणं पेरणं आता नवीन वर्ष होईल। शेतकऱ्याचं कसं असते पाडवापासून नवीन साल लागू चालू राहते। त्यासाठी आता उदीम करून पेरणी करायसाठी आता सुरू झाली मशागत करणं। तर भावना अशा प्रकारे मामाने सांगितलेलंच आहे। शेती करायला सुरुवात करणारा दिवस म्हणजे या दिवसापासून समोर आपण आता मशागत वगैरे करतो आणि त्याच्यानंतर आपण पेरणीला सुरुवात करतो, तो दिवस म्हणजे गुढीपाडवा। खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं नवीन वर्ष हेच आहे। अजून काय मामा? आता तुम्हाला सांगा, आता सालदार राहता, सालदाराचा आज हिसाब होते। आता आजपासून नवीन सालदार आज सुरुवात, साल धरणं सुपाया फोडणं नवीन कामाला सुरुवात करतात आजपासून। यांनी सांगितलेलं आहे गुढीपाडवा म्हणजे सालगडी जो असतो, आता मालकाच्या इथे सालगडी काम करत असतो, वर्षभर राबतो, जसं की बैलजोडी आपली शेतामध्ये राबते त्याप्रमाणे सालगडी राबत असतो। आणि सालगड्याचा वाढीव रक्कम म्हणजे त्याला जे काही साल आपला मोबदला म्हणून मालक देत असतो, त्या सालगड्याच्या चेहऱ्यावरती हास्य येते आणि त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू पाहायला भेटतात, तो दिवस म्हणजे गुढीपाडवा। सालगड्याची थोडीफार रक्कम वाढली म्हणजे त्यालाही त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि तोही आनंदाने अजून चांगल्या प्रकारे काम करत असतो, तो दिवस म्हणजे गुढीपाडवा।